आपण इयत्ता तिसरी मराठी 25वे प्रकरण चित्रे स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. आईने बिमला काय बजावले? उत्तर: आईने बिमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको असे बजावले. 2. बिमचा चेहरा का उतरला? आई बिमच्या चित्राला गिजबिज म्हणाली म्हणून बिमचा चेहरा उतरला. बिमने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला का वाटते? उत्तर: हत्तीची शेपूट व सोंड सारखीच असल्यामुळे बिमने काढलेला हत्तीचा ट्राम प्रमाणे असावा असे आईला वाटते. प्रश्न क्रमांक 2. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या? उत्तर: हिरवी पारदर्शक काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, बंद पडलेली घड्याळे, एक हात मोडलेली काचेची बाहुली, रंगीत दोरे, कुई आवाज करणारे रबरी बदक आणि रंगीत खडूचा डबा अशा गमतीशीर वस्तू कपाटामध्ये होत्या. बिम्मने बब्बीचे चित्र कसे काढले होते? उत्तर: बिम्मने काड्याप्रमाणे उंच पाय असलेल्या रुंद स्कर्ट घातलेल्या बाणाप्रमाणे दिसणाऱ्या 2 लहान व ताठ वेण्या असलेल्या हातात दप्तर व पायावर बेडके असलेल्या बब्बीचे चित्र काढले होते. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे तुझे चित्र मात्र अगदी खरं झालं बघ असे आई का म्हणाली? उत्तर: बिमने मुलगा व लाडू देणाऱ्या आईचे चित्र काढली होती. चित्र पाहून आईला हसू आले व तिने खरोखर बिमला 2 लाडू दिले आणि म्हणून आई बिमला म्हणाली, हे तुझे चित्र मात्र अगदी खरं झालं बघ. प्रश्न क्रमांक 3. का ते लिहा. थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. उत्तर: बिम्म फरशीवर मांडी घालून बसला आणि वाकून भरभर चित्र काढू लागला. त्यामुळे थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. बब्बीने दणादण पावले आपटली. उत्तर: बिमने पायावर बेडके असलेल्या बब्बीचे चित्र काढले होते म्हणून चिडून बब्बीने दणादण पावले आपटली. आई मोठ्याने हसू लागली. उत्तर: बिम्मने स्वतःला लाडू मिळवण्यासाठी मुलगा व लाडू देणाऱ्या आईचे चित्र काढले होते म्हणून आई मोठ्याने हसू लागली. प्रश्न क्रमांक 4. बिमने काढलेल्या चित्रांची यादी करा. उत्तर: 1. घर व घराबाहेर थांबलेले आई बाबा. 2. आजोबा, राहुल, हत्ती, बाजार, लाडू देणारी आई, 3 कोंबडे, पायावर बेडकी असलेली बब्बी अशा प्रकारे चित्र काढलेली आहेत. प्रश्न क्रमांक 5. वाक्यात उपयोग करा. 1. कपाळाला हात लावणे. घरात केलेला पसारा पाहून आईने कपाळाला हात लावले. 2. चेहरा उतरणे. बाबा रागवल्यामुळे राधाचा चेहरा उतरला. गाडग्यासारखे तोंड करणे. आईने वाढदिवसाला नवीन सायकल घ्यावी म्हणून राधाने गाडग्यासारखे तोंड केले. खालील शब्दांना कार जोडून शब्द लिहा. येथे शिल्पकार, नाटककार, संगीतकार, नकलाकार. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.